तर आज ना मला YouTube कडून मेल आलाय. तो काय आलाय तर व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच मी. तर नमस्कार मंडळी, मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ खूप जास्त वेगळा होणार आहे. तर मी आज तुम्हाला YouTube बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर गेले 3 महिने झाले मी YouTube वरती व्हिडिओ टाकतेय आणि मला असं वाटतंय की आता चांगल्या प्रकारे व्हिडिओ जमतायत मला. तर ना मला व्हिडिओ जमतात का कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर एवढी एडिटिंग जमत नाहीये मला, तरी पण प्रयत्न करतेय मी आणि YouTube बद्दल मला कोणीही सांगितलेलं नाही. माझं मी शिकलीये. तर ना आज 6 वाजता काय झालं, मला मेल आला होता YouTube कडून. तर मेल असा होता की युअर आयडी इज डिलीट ऑन Google. मला असं वाटलं की आता माझं YouTube चॅनल डिलीट होणार का डिलीट झालं हे मला काहीच माहिती नव्हतं. तर मी ना व्यवस्थित चेक केलं ते काय आहे ते व्यवस्थित वाचलं मी आणि त्यानंतर मला असं समजलं की हे ना याच्याबद्दल आहे की मी ना जेव्हा YouTube चॅनल चालू केलेलं होतं तेव्हा ना मी इथे माझं वोटर आयडी हे केलं होतं, इथं दिलं होतं त्यांना. तर ते आयडी त्यांनी डिलीट केलेली आहे. म्हणजे त्यांचं काम झालेलं आहे त्याचं, म्हणून त्यांनी डिलीट केलंय ते आता. तर इथं ना अगोदर आपल्याला जेव्हा आपण म्हणजे जेव्हा आपण YouTube चॅनल खोलतो ना, तर तेव्हा आपलं ओळखपत्र इथे द्यावं लागतं. तर आधार कार्ड नाही चालत यांना. यांना फक्त वोटर आयडी म्हणजे मतदान कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड हे 3च चालतं. तर ना मी इथे माझ्याकडे पॅन कार्ड नव्हतं. मग इथे मतदान कार्ड दिलेलं आहे मी आणि त्यांनी ती आयडी माझी डिलीट केलेली आहे Googleवरून. तर ना ती आयडी त्यांना म्हणजे लागत नसेल, काम झालं असेल त्यांचं म्हणून डिलीट केलेली आहे. मला तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला नाही. तर मला असं वाटलं एवढी मेहनत केलेली सगळी वाया जाणार, आता माझं चॅनल डिलीट होणार. पण असं काही नाही झालं. चॅनल आहे सेफ. तर आता बघू मोनेटाईज होईपर्यंत काय होतंय काय नाही. तर लवकरच माझं चॅनल मोनेटाईज व्हावं असं मला वाटतंय. तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना ना हे करायचं आहे, सपोर्ट करायचा आहे मला. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जेवढ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल तेवढ्यांनी सगळ्यांनी जर सबस्क्राईब केलं ना, तर माझं चॅनल नक्कीच मोनेटाईज होईल लवकरात लवकर. तर ना 4000 घंटे वॉच टाईम देखील करायचा आहे आणि 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत. तर काय माहिती आता कधी होतील. तर मला असं वाटतं लवकरात लवकर पूर्ण व्हावेत ते. YouTube चॅनल खोलायचं जेवढं सोपं आहे ना, तेवढंच कस्टमाइज करायचं अवघड आहे. ते कस्टमाइज करायला खूप जास्त वेळ लागतो आणि आपल्याला समजत पण नाही कुठं काय-काय करायचं आहे ते. मला पूर्ण 2 दिवस गेलेले आहेत त्यामध्येच आणि ना जेव्हा कुठं माझं इनेबल झाले दोन्ही पण बटन, तेव्हा कुठे माझं चॅनल म्हणजे पूर्णपणे तयार झालं होतं. तर ना मला अगोदर काहीच माहीत नव्हतं YouTube बद्दल. तर 1 वर्षापासून मला असं म्हणजे मी प्रयत्न करत होते YouTube बद्दल शिकण्याचा. म्हणजे मला खोलायचं होतं, माझं चॅनल चालू करायचं होतं मला. तर ना मग 1 वर्षापासून मी सारखे व्हिडिओ तेच पाहायचे. मग कुठे आता कुठं मला असं वाटलं, की आता मी बनवू शकते. तेव्हा कुठं मी चालू केलं चॅनल आणि नंतर ना हे पण केलं आता सगळं कस्टमाइज ते करून घेतलं. कस्टमाइज करायला खूप जास्त अवघड आहे. Chrome ब्राउझरमधून कस्टमाइज करावं लागतं. तर ना तिथं पण आपल्याला आपल्या चॅनलबद्दल डिटेल्स भरावे लागतात. म्हणजे आपण आपलं चॅनल कशाबद्दल आहे, कोणत्या कॅटेगरीचं आहे, कोणते म्हणजे कोणत्या प्रकारचे आपण व्हिडिओ टाकणार आहोत त्यावरती टॅग लावावे लागतात आपल्या चॅनलचे, आपल्या व्हिडिओचे. आपण कशाबद्दल व्हिडिओ करणार आहोत. तर ना आपल्या चॅनलचं नाव ठेवावं लागतं. त्याला नाही का आपला फोटो ॲड करावा लागतो. आपल्याला जो फोटो ठेवायचा आहे तो आणि त्यानंतर मग ते फोन नंबर व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि त्यानंतर आपलं ना एखादं आयडी द्यावं लागतं तिथं, म्हणजे नाही का आपलं ओळखपत्र द्यावं लागतं. आपण फेसचं पण करू शकतो, पण माझं फेसचं होतच नव्हतं. मग ना मी इथं आयडी मेन्शन केली तेव्हा कुठं मग 24 तासाच्या नंतर ते इनेबल झालं. एक ना ऑटोमॅटिक इनेबल होतं, 2 आपल्याला स्वतःहून इनेबल करावे लागतात. एक ना फोन नंबर व्हेरिफिकेशन करून होतं. आपल्याला कोड येतो 6 म्हणजे त्यांचा, तर तो कोड एंटर केल्याच्या नंतर आपलं इनेबल होतं ते आणि त्यानंतर मग आपलं आयडी द्यायचं आहे तिथं आणि आयडी दिल्याच्या नंतर 24 तासाच्या नंतर मग ते आपलं चेक करतात आणि त्यानंतर कुठं मग झालेलं असेल सगळं व्यवस्थित तर मग इनेबल होतं ते आणि असं सगळं एवढं प्रयत्नाच्या नंतर कुठं आपलं चॅनल सुरू होतं, सगळं सुरळीत चालतं आणि आता पण अजून काही म्हणजे सुरळीत झालेलं नाहीये चालू. म्हणजे आता 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंटे वॉच टाईम देखील करायचा आहे आणि एवढं सगळं झाल्याच्या नंतर मग ते मोनेटाईजसाठी पाठवायचं आहे. तर त्यांना आपल्या चॅनलवरती सगळं काही व्यवस्थित भेटल्याच्या नंतर ते आपलं चॅनल मोनेटाईज करतील आणि त्यानंतर आपल्याला Google AdSense पिन येईन एक म्हणजे याच्या थ्रू पोस्टाच्या थ्रू आणि त्यानंतर तो पिन आपण मोबाईलमध्ये एंटर करायचा आहे आणि तो एंटर केल्याच्या नंतर मग ते चेक करतील, की म्हणजे ही व्यक्ती आहे अस्तित्वामध्ये आणि सगळं आपलं म्हणजे चेक करतील ते आपलं चॅनल हे ते आणि त्यानंतर आपल्याला मग तिथून पुढे आपल्याला पेमेंट सुरू होईल. तर एवढा सगळा प्रयत्न आहे आता. चालूच आहे प्रयत्न. बघू काय होतंय काय नाही पुढे नक्कीच मी तुम्हाला कळवेन. तर तुम्ही सगळेजण सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
जेवढे पण व्हिडिओ पाहत आहेत तेवढ्या सगळ्यांनी जर सबस्क्राईब केलं तर नक्कीच माझं चॅनल लवकरात लवकर मोनेटाईज होईल आणि 4000 घंटे वॉच टाइम देखील पूर्ण होईल माझा. तर अशी आहे थोडक्यात YouTube बद्दल माहिती. कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ना हा व्हिडिओ मला कॅमेऱ्यासमोर बसून शूट करायचा होता, पण अजून एवढा कॉन्फिडन्स नाहीये माझ्यामध्ये. त्यामुळे ना मी असा मागे कॅमेरा ठेवून शूट केलेला आहे. तर कसा वाटला नक्कीच सांगा. आणि त्यानंतर ना इथं आता स्वयंपाक करून झाला होता. मग तर ना आज मी वरणबट्टी बनवली होती. तर त्याचीच तयारी मी इथं करत होते आणि आता माझा स्वयंपाक पण पूर्ण करून झालाय. तर मग या जेवायला सगळेजण आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय. श्री स्वामी समर्थ.